आपणाला शासकीय नियमानुसार त्या कामापासून दूर ठेवलं जातं किंबहुना विश्रांती दिली जाते. यालाच आपण सेवानिवृत्ती असंही म्हणतो. सेवानिवृत्तीनंतर त्या कुटुंबात वाढलेल्या अनेक प्रश्नांमध्ये त्या व्यक्तीची, जो कोणी सेवा करतो त्यांची निवृत्तीचा कालखंड असल्यामुळं, अर्थात वय जास्त झालेलं असतं, त्याला दवाखान्याची आवश्यकता आहे, त्याच्या कौटुंबिक गरजा असतात आणि एकदाच काय त्याचं वेतन थांबलं की त्यानंतर त्याच्या दररोजच्या दैनंदिन जीवनाच्या गरजांसाठी एक विशिष्ट रक्कम लागते. ती त्याला मिळणं महत्त्वाचं आहे, ज्याला आपण पेन्शन असं म्हणतो. अर्थात सर्व व्यक्तीला, जे कोणी कुठलं काम करत असतील त्या सर्वांना पेन्शन मिळालं पाहिजे. जर ते पेन्शन नियमित मिळत राहिलं तर जीवनाच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्यासाठी असणाऱ्या आरोग्यविषयक, नातेसंबंध सांभाळणाऱ्या आणि कुटुंबातल्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात. मंडळी, हाच विचार करून आज आपण ज्या विषयावर चर्चा करतो आहोत तो म्हणजे पेन्शन. पेन्शनच्या बाबतीमध्ये अनेकदा 2-3 विचार झाले. पहिली गोष्ट तर जुनी पेन्शन योजना का, नवीन पेन्शन योजना का, NPS का, आणि मग शेवटी कर्मचाऱ्यांच्या हट्टाबाई त्यांना बदललेले सगळे नियम सोडून, परंतु नाव न बदलता जुन्या पेन्शनमधला बराच भाग नवीन पद्धतीनं द्यावा लागला. मंडळी, आता पेन्शन का मिळतं, कसं मिळतं आणि नेमके पेन्शनच्या बाबतीमध्ये काय स्थिती आहे, यावर आजचा हा आपला एपिसोड. चला तर मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला सर्व दर्शनच्या शुभेच्छा. आणि आता आपण चर्चा करूया पेन्शन या विषयावर. मंडळी, एकदा काय ठरलं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या उत्तरार्धात, म्हणजे वयाच्या 58 किंवा 60 नंतर त्याच्या वैयक्तिक कुटुंबाच्या गरजा, त्याच्यासाठी आरोग्यविषयक गरजा आणि ते ज्या नातेसंबंधात राहतात ते नातेसंबंध सांभाळताना येणारा खर्च हा महत्त्वाचा ठरतो. मंडळी, अशा वेळेला पेन्शनची आवश्यकता होती. म्हणूनच अनेक वर्षापासून नवीन कर्मचारी हे पेन्शन आम्हालाही मिळालं पाहिजे असं म्हणत होते. सरकारनं त्यावर अखेर निर्णय घेतला आणि सर्वच कामगाराच्या किंवा सर्वच कर्मचाऱ्याच्या सर्वच मागण्याचा विचार न करता काही प्रमाणामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केली, ज्यामध्ये महागाई भत्ताही मिळणार आहे आणि शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन पोटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे स्वरूप राज्य शासनाने बुधवारी जाहीर केले. त्यानुसार महागाई भत्त्यासोबत शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. 2005 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असून ती 1 मार्च 2024 पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत या योजनेत सहभागी होण्यासाठी पर्याय देण्याची संधीसुद्धा देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचे स्वरूप राज्य सरकारने तात्काळ जाहीर करावे या मागणीसाठी अलीकडे राज्य कर्मचाऱ्यांनी 4 दिवसाचा संप केला होता. त्यानंतर हा आदेश काढण्यात आलेला आहे. आता नवीन दिलेल्या या आदेशामध्ये नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? निश्चित निवृत्ती वेतन लाभ. 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन मिळणार असून 10 ते 20 वर्ष या काळात सेवेसाठी प्रमाणानुसार निवृत्ती वेतन दिले जाईल. किमान निवृत्ती वेतनाची हमीसुद्धा देण्यात आलेली आहे. किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केल्यास दरमहा किमान 7,500 रुपये निवृत्ती वेतन निश्चित करण्यात आले आहे आणि 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास NPS मधील तरतुदीशिवाय अन्य लाभ मिळणार नाही. NPS निधी व्यवस्थापनाचाही सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. निवृत्तीच्या वेळी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत म्हणजेच NPS अंतर्गत जमा निधीपैकी 60% रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल. कुटुंब निवृत्ती वेतनाचा विचार करता निवृत्ती वेतनाच्या 60% इतका कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जाणार आहे. यासोबतच ग्रॅज्युटीचा लाभसुद्धा कायम राहणार आहे. 31 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार निवृत्ती उपदान किंवा ग्रॅज्युटी लागू राहील. आणि मंडळी, हा ज्यांना ज्यांना लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असणारी महाविद्यालये तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही हे लागू करण्यात आले आहे. NPS मधून आधी काढलेली रक्कम 10% व्याजासह परत जमा करावी लागेल. 10 वर्षाच्या आत राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु काही महत्त्वाच्या 1-2 अटी
अजूनही शासनानं मान्य केल्या असत्या तर खऱ्या अर्थानं शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन पोटी मिळत असतानाच काही जे छुपे लाभ अजून 2 आवश्यक होते तेही मिळणं अपेक्षित होतं. चला तर मंडळी, अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांनी केलेल्या अट्टहासामुळं शासनाने आता त्यांना एक ठराविक रक्कम देऊ केलेली आहे, जी पेन्शनपोटी कर्मचाऱ्याला मिळणार आहे. आता प्रश्न असा उरतो की उर्वरित राहिलेल्या 1-2 मागण्या शासन कधी पूर्ण करतं आणि सर्वांनाच, म्हणजेच ज्या पद्धतीनं आता लाडक्या बहिणीला काही रक्कम मिळते आहे, त्याबरोबर कलावंतांना काही रक्कम मिळते आहे, निराधारांना काही रक्कम मिळते आहे, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या काळामध्ये शिष्यवृत्ती म्हणून काही रक्कम मिळते आहे, शेतकऱ्यांना दीर्घ कर्ज झालं आणि अचानक नैसर्गिक अडचणी आल्या तर अशाही वेळा कर्जमाफी केली जाते. म्हणजे वित्तीय लाभ सगळ्यांना दिला जातो. हळूहळू हा लाभ प्रत्यक्ष कोणतंही काम प्रामाणिकपणे दीर्घकाळ करणाऱ्यांना मिळावा, या अपेक्षेसह आजचा पेन्शन हा विषय या ठिकाणी थांबवूया. मंडळी, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे, आता सबस्क्राईब करा. येणारे सगळे व्हिडिओ पाहत राहा. आवडलेल्या सगळ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसाठी, सहकाऱ्यांसाठी ते शेअरसुद्धा करा. धन्यवाद.